मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे। या 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल। विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल। जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल। जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पीपीपी तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत, ज्यामध्ये 20% व्हीजीएफ केंद्र सरकारचा आणि 20% व्हीजीएफ हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो पीपीपी ऑपरेटर आणेल। साधारणपणे ही मेट्रो 5 वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आलाय, पण मी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत की 3.5 वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे अशा दृष्टीनं त्याचं पूर्ण प्लॅनिंग करावं। त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही बदल सांगण्यात आलेले आहेत। ते केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे 2 एअरपोर्ट तर जोडले जातील, पण त्याहीपेक्षा मुंबई आणि नवी मुंबईतला अतिशय महत्त्वाचा सगळा भाग हा देखील या मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे। छत्रपति शिवाजी महाराज एयरपोर्ट मुंबई से जो नवी मुंबई में नया एयरपोर्ट तैयार हुआ है, वहां तक 35 किलोमीटर की एक मेट्रो के नेटवर्क को आज मान्यता दी गई है। इसमें से 9 किलोमीटर अंडरग्राउंड होगी, उर्वरित एलिवेटेड मेट्रो होगी। कुल 25 स्टेशन इसमें होंगे। लोकमान्य तिलक टर्मिनस कुर्ला जैसा जो एक महत्वपूर्ण रेलवे का जंक्शन है उसको भी इसके साथ जोड़ा जाएगा। 2 बड़े रेलवे जंक्शन इसके साथ जोड़े जाएंगे। 3 मेट्रो के अलग अलग जो मार्ग है उनके इंटरचेंजेस इसके साथ जोड़े जाएंगे। तो एक बहुत बड़ी कनेक्टिविटी मुंबई, नई मुंबई और बची हुई पूरी मुंबई ऐसे इसके साथ इस मेट्रो के लाइन के कारण तैयार होने वाली है। करीब 17 से 18,000 करोड़ रुपया इसके ऊपर खर्चा होगा। ये पीपीपी पर रेलवे लाइन ये मेट्रो की जाएगी। इसमें 20% केंद्र सरकार की इक्विटी होगी, 20% वीजीएफ के रूप में इक्विटी राज्य सरकार देगी और बचे हुए 60% ये जो पीपीपी ऑपरेटर है इनके माध्यम से इसमें आएंगे। और हमारा प्रयास है कि 5 वर्ष का ये पूरा काम है, इसको 3.5 वर्ष में पूरा करने का हम लोग प्रयास करेंगे। एक नाशिक महापालिकेच्या बाबतीत 10 दिवस झाले निकाल लागून विरोधकांकडून वारंवार टीका होते की निकाल एकतर्फी लागला, चांगल्या जागा आल्या, पण तरी देखील अजून सत्ता स्थापन करू शकले नाही। काय नेमकं अडचण आहे आणि अजून जुळवे विरोधकांना याची कल्पना आहे की त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात। आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं, ते आता रिझर्वेशन निघालं। त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम ठरवत आहेत। कुठेही काही अडचण नाही आहे, कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल। हां, तुमच्याकडे केली का? हां, आम्ही बसून ठरवू। मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते गेले नाही। तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेलं। काय नाही, असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो।
त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो. शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे, किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल. जो लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती. त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते. बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते. महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय. इतर विषयांवर बैठक चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल. पॉझिटिव्ह निर्णय घेतले गेले होते या संदर्भात, मात्र त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते ग्राउंडवर झालं नाही. असं नाही आहे, निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही, किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू. शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. नॅशनल पार्कमध्ये बोरवलीच्या मुंबईतल्या गटनोंदणीच्या संदर्भातला विषय आहे. तर ते शिवसेना नोंदणी करणार ती परत बोललो बोरवलीच्या भाजपच्या सांगण्यामुळे किंवा हस्तक्षेपामुळे ऍक्शन रद्द झाली अशी एक अपडेट. असा हस्तक्षेप वगैरे काही नसतो. आम्ही दोघं एकत्रित काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही चर्चा करतो आणि चर्चेनंतर त्याचा निर्णय करतो. ते नोंदणीला जातील त्यावेळी आमचं ठरूनच नोंदणी होईल. आम्ही नोंदणी करू तर ठरवूनच नोंदणी करू, आणि आम्ही यदा कदाचित निर्णय घेतला एकत्रित नोंदणी करायचा तोही ठरवूनच करू. कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे. हे पुन्हा सांगतो सिंपल गणित आहे, पर्सेंटेजचं गणित आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉइंट हे कुठल्या कॉम्बिनेशननी तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू. शुद्ध राजकारण आहे. तिकडे पोलीस आणि जे स्थानिक आहेत त्यांच्यामध्ये बोरीवली नॅशनल पार्क मधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते, पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचाराने हा विषय कसा समाप्त करता येईल तो प्रयत्न आमचा असणार. देखिए, इसके ऊपर चूंकि मैं आज कैबिनेट की बैठक में था इसलिए उसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है, लेकिन इस डील का हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे. पूरी जानकारी लेकर मैं उस पर बोलूंगा. बोरीवली में जिस तरह से नेशनल पार्क को लेकर लगातार अपोजिशन कह रहा है कि इतने दिन हो गए और अब तक इनमें आपस में सामंजस्य नहीं बन पाया. नाराजगी. अरे भाई, मैं आपको दूसरा सवाल पूछता हूं. अब चंद्रपुर में, लातूर में तो अपोजिशन के पास लोग हैं ना, वहां क्यों नहीं बन पाई? वहां अभी तक क्यों मेयर नहीं बना? इसका कार्यक्रम होता है, इसमें पहले रिजर्वेशन होता है, रिजर्वेशन के बाद जो गुट है उसकी पंजीयन होता है, रजिस्ट्रेशन होता है, उसके बाद चीजें होती है. तो अपोजिशन को अभी हमारे ऊपर टीका टिप्पणी करने के सिवा कोई काम ही बचा नहीं है. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.